नमस्कार, मी दिगंबर शिंदे. एकवृत्त न्यूज चॅनलमध्ये आपलं या ठिकाणी स्वागत आहे. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथील भाषाशास्त्र विभागातील मराठीचे प्राध्यापक डॉक्टर पृथ्वीराज तौर हे संबंध नांदेडच नव्हे, महाराष्ट्राला देशभर प्रसिद्ध असं नाव आहे. लेखक, साहित्यिक, निवेदक अनेक उपाधीनं त्यांना नावाजलेलं आहे. अनेक पुरस्कारानं ते सन्मानित आहेत. नांदेडकरांसाठी अभिमानाची बाब म्हणजे येत्या 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी दिल्ली या ठिकाणी त्यांना विशेष अशा पद्धतीचं निमंत्रण 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाचं मिळालेलं आहे. थेट आपण त्यांच्याशी या संदर्भातची जी काही निमंत्रण आलं आहे त्याविषयी आपण या ठिकाणी सरांशी आपण संवाद साधूया. नमस्कार सर. 26 जानेवारी हा भारताचा प्रजासत्ताक दिवस. यंदा आपण 76वा प्रजासत्ताक दिवस साजरा करणार आहोत आणि या निमित्तानं माननीय राष्ट्रपती यांनी 26 जानेवारी रोजी राष्ट्रपती भवनामध्ये जो स्वागत समारोह आयोजित केलेला आहे. या स्वागत समारोहासाठी देशभरातील काही निवडक मान्यवरांना, वेगवेगळ्या विषयाच्या तज्ज्ञांना, अभ्यासकांना, संशोधकांना आमंत्रित केलेलं आहे. या निमंत्रितांमध्ये माननीय राष्ट्रपती भवनाकडून मलाही एक निमंत्रण आलेलं आहे. मला असं वाटतं की ही माझ्यासाठी, मी ज्या विद्यापीठात काम करतो त्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठासाठी आणि मी ज्या क्षेत्रात काम करतो त्या मराठी भाषेसाठी आणि विशेषतः आता नव्यानं तिला अभिजात मराठी भाषेचा दर्जा मिळालेला आहे, तर आता अभिजात मराठी भाषेसाठी ही एक आनंदाची गोष्ट आहे असं मला वाटतं आहे. यासाठी खरं तर मी माननीय राष्ट्रपती महोदया यांचं अगदी नम्रपणे मी आभार व्यक्त करतो. या ठिकाणी तौर सर यांना अनेकविध पुरस्कारानं सन्मानित गौरवण्यात आलेलं आहे. तशी आकडेवारी जर म्हटली गेली तर खूप मोठी होईल, परंतु सर काही निवडक पुरस्काराच्या बाबतीत आपण या ठिकाणी आमच्याशी संवाद साधा. खरं तर म्हणजे मी मागच्या 30 वर्षांपासून कविता लेखन करतोय. 30 पेक्षा अधिक वर्षांपासून कविता लेखन करतोय, कथा लेखन करतोय आणि भाषांतराच्या क्षेत्रामध्ये काम करतो आहे. 2004 मध्ये मी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात मराठीचा प्राध्यापक म्हणून रुजू झालो आणि गेल्या 2 दशकांमध्ये मी या विद्यापीठाच्या विकासाचा जसा साक्षीदार आहे तसं त्याच्यामध्ये मी माझा एक खारीचा वाटा देखील उचललेला आहे. माझ्या विद्यार्थ्यांसाठी आणि किंबहुना त्यांच्यामुळं मी भाषेचा अत्यंत सूक्ष्म आणि गांभीर्यानं अभ्यास सुरू केला. विशेषतः मराठवाडी बोली नावाची जी बोली आहे, नांदेड जिल्ह्यामधल्या ज्या निरनिराळ्या बोली भाषा आहेत, सीमा प्रदेशातील ज्या बोली आहेत, या जिल्ह्यातील जो आदिवासी समूह आहे, या आदिवासी समुदायाच्या ज्या बोली आहेत, भटक्या विमुक्तांच्या ज्या बोली आहेत, याशिवाय नांदेड शहराचा म्हणून जो एक भाषिक नकाशा आहे, याबद्दल मी काम करायला सुरुवात केली आणि 2 दशकानंतर महाराष्ट्र शासन आणि त्यांनाही माझ्या या कामाची दखल घ्यावीशी वाटली. त्यामुळं महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा सल्लागार समितीचा सदस्य म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदयांनी माझी नियुक्ती केली. गेल्या कार्यकाळामध्ये आणि तत्पूर्वीच्याही कार्यकाळामध्ये मी काम केलं. आताही मला विशेष आनंद आहे की माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि विद्यमान मराठी भाषेचे मंत्री माननीय नामदार उदयजी सामंत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आता मराठीला अभिजात भाषा दर्जा मिळाल्यानंतर तिची वाटचाल ही अत्यंत गतिमान अशा पद्धतीने होणार आहे. पण या संदर्भातलं एक पायाभूत काम मागच्या 2 दशकांमध्ये मी केलेलं आहे असं मला वाटतं. दुसरी एक या निमित्तानं सांगावीशी अशी मला गोष्ट वाटते आहे की नांदेड शहराचा भाषिक नकाशा मी माझ्या विद्यार्थ्यांच्या सहकार्यानं तयार केला. या सगळ्या वाटचालीमध्ये माझं स्वतंत्र कविता लेखन, अनुवाद, लहान मुलांसाठीचं लेखन हे सुरूच होतं. माझी 30 वर पुस्तकं प्रकाशित झाली आणि या पुस्तकांसाठी निरनिराळे पुरस्कार मिळाले. महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे यांचे 2 सन्मान हे माझ्या विविध ग्रंथांना, 2 ग्रंथांना मिळालेले आहेत. सुहासिनी इर्लेकर यांच्या नावाचा पुरस्कार आणि शरदचंद्र चिरमुले यांच्या नावाचा वाङ्मयीन पुरस्कार. याशिवाय संमेलन स्मृती ट्रस्ट इचलकरंजी आणि आपटे वाचन मंदिर इचलकरंजी
यांच्या वतीने देण्यात येणारे पुरस्कार हे वेगवेगळ्या वाङ्मय प्रकारासाठी मला 3 वेळा मिळालेले आहेत. भीग रोहमारे हा ग्रामीण साहित्याच्या संदर्भातला अत्यंत महत्वाचा पुरस्कार आहे. तोही मला माझ्या पुस्तकासाठी यापूर्वी मिळालेला आहे. मला असं वाटतं की आपण काम करत राहिलं पाहिजे, आपण अभ्यास करत राहिलं पाहिजे, आपण निष्ठेनं सचोटीनं संशोधन करत राहिलं पाहिजे. आपण आपल्या हृदयामध्ये स्वागतशील वृत्ती जोपासली पाहिजे. तर तुम्हाला आजूबाजूच्या अनेक वाटा तुमच्यासाठी खुल्या होतात, अनेक दरवाजे स्वतःहून तुमच्यासाठी उघडले जातात आणि या नव्या प्रकाशामध्ये आपण चालायला लागतो, असं मला वाटतं आहे. डॉक्टर तौर सर, अनेकविध पुरस्कारानं आपण सन्मानित आहातच. त्यासोबतच वेगवेगळ्या चॅनल्सच्या माध्यमातून अनेक आपण मराठी भाषेच्या अनुषंगाने आपले खूप सारे असे कार्यक्रम झाले आहेत. अ, भारताच्या बाहेर सुद्धा आपण अनेकविध पुरस्कारात सन्मानित आहात. अनेक वेळा आपल्या बीज भाषण असेल किंवा अनेक कार्यक्रमाच्या निमित्तानं थोडक्यात मध्ये या बाबतीतचा आपला प्रवास कशा पद्धतीचा जी, असेल? जी, जी. मी राज्य पातळीवर म्हणजे विशेषतः अगोदर तर स्थानिक पातळीवर काम करत होतो. याचा परिणाम असा झाला की राज्य पातळीवर शासनाकडूनही मला एक मान्यता ही मिळायला लागली. भारतातल्या बहुतेक राज्यांमध्ये असणारे महत्त्वाचे कवी जे आहेत, त्यांच्याशी माझी वैयक्तिक ओळख आहे. त्यांच्या साहित्याचे अनुवाद मी मराठी भाषेमध्ये केलेत. स्त्रीकोश यामध्ये स्वातंत्र्योत्तर भारतीय कविताचा मी अनुवाद केलेला आहे आणि कवितांजली या ग्रंथात मी स्वातंत्र्योत्तर भारतीय कविता मराठीत आणलेली आहे. अ, यानंतर माझा परिचय जगाच्या म्हणजे भारताच्या बाहेरही जगभर व्हायला लागला. योगायोगानं स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाची धोरणं आणि माननीय कुलगुरू डॉक्टर मनोहर चासकर सर यांची प्रेरणा, यांचं मार्गदर्शन यामुळं मी मागच्या 2 वर्षांमध्ये वेगवेगळ्या देशांना जाऊ शकलो. तिथं विषय मांडणी करू शकलो. विशेष अशी गोष्ट आहे की म्हणजे अगदी सुरुवातीला मी इजिप्तला मला बोलावण्यात आलेलं होतं. भारतीय लेखक म्हणून इजिप्त या ठिकाणी जी त्यांची राजधानीचं शहर आहे कायरो, या कैरोमध्ये भरलेल्या पुस्तक उत्सवामध्ये मला निमंत्रित केलं. त्याच ठिकाणी लिफ्ट हा एक महत्वाचा साहित्य उत्सव त्या काळात आयोजित करण्यात आलेला होता. या साहित्य उत्सवातही मला विषय मांडणी करण्याची एक संधी मिळाली. दुसऱ्यांदा चीन सरकारनं त्यांच्या वतीनं मला ब्रिक्स देशातल्या निवडक कवींच्या या संस्थेच्या वतीनं फर्स्ट वर्ल्ड फोरम ऑफ चिल्ड्रन्स लिटरेचरचं आयोजन करण्यात आलेलं होतं. या फोरममध्ये बालसाहित्याच्या संदर्भात, जागतिक बालसाहित्याच्या संदर्भात विषय मांडणी करण्याची संधी मला मिळाली. या परिषदेचं बीजभाषण हे मला करण्यासाठी निमंत्रित करण्यात आलेलं होतं. सर, महाराष्ट्रात अनेक राजकीय मंडळी बोलतात की मराठी भाषेचा आपला कणा ताठ पाहिजे, असं बोललं जातं. परंतु कुठंतरी जसं नांदेडला काल डॉक्टर रसाळ सर आलते, साहित्य अकादमीचा त्यांच्या एका ग्रंथाला पुरस्कार सुद्धा आहे. पण बोलताना त्यांनी खंत व्यक्त केली की अद्यापही म्हणावं त्या पद्धतीनं राजकीय दृष्ट्या राजाश्रय मराठीला मिळत नाही, अशा पद्धतीची खंत त्यांनी व्यक्त केली. तर त्या बाबतीतचं आपलं काय राहील? याबद्दल माझं स्वतःची स्वतंत्र निरीक्षणं आहेत. म्हणजे विशेषतः मी असं सांगेल की मागच्या वर्षभरात काय चांगल्या घटना घडल्या, तर तुम्हाला असं लक्षात येईल की मार्चमध्ये मराठी भाषेचं पुढील 25 वर्षाचं जे राज्य सरकारचं धोरण आहे ते जाहीर करण्यात आलं. लगोलग तुम्हाला माहिती आहे की सप्टेंबर महिन्यात शासनानं सांस्कृतिक धोरण आपलं पुढील 25 वर्षासाठी जाहीर केलं, ज्यामध्ये स्वतंत्रपणे भाषा आणि शिक्षण यांचा विचार केलेला आहे. तदनंतर ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये अगदी 3 तारखेला केंद्र सरकारनं मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे. आपण पुस्तकांचं एक स्वतंत्र गाव वसवलेलं आहे आणि या गावापासून प्रेरणा घेऊन आपण विविध गावांची पण निर्मिती करत आहोत. आपण म्हणजे संकल्प
वाचन संकल्प महाराष्ट्राचा सध्याला साजरा करतोय. आता अगदी उद्यापासनं आपण मराठी भाषेचा पंधरवडा साजरा करणार आहोत. आपण नंतर मराठी भाषेचा गौरव दिन फेब्रुवारी महिन्यात साजरा करू किंवा अब्दुल कलाम भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या जयंती दिनी आपण वाचनाच्या संदर्भामध्ये विविध उपक्रम राज्यभर राबवत असतो. तर मला स्वतःला असं वाटतं की एकूणच लेखन, वाचन आणि भाषेच्या संदर्भातला विचार करणारी मंडळी ही अत्यंत जागरूक होत आहे आणि ही जागृत होण्याच्या माग राजकीय इच्छाशक्ती ही प्रबळ आहे. म्हणजे माननीय अशोकरावजी चव्हाण साहेब यांचा मी मुद्दाम उल्लेख करेल की माननीय अशोकरावजी चव्हाण साहेब हे जेव्हा खासदार झाले तेव्हा मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला नव्हता. पण मागच्या वर्षी मी साहेबांची भेट घेतली आणि त्यांना असं म्हणालो की मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी आपण 2014 पासून प्रयत्न करतो आहोत. आता आपण राज्यसभेमध्ये गेलेला आहात तेव्हा आपण या ठिकाणी अवश्य याचा पाठपुरावा करा आणि माननीय खासदार अशोकरावजी चव्हाण साहेब यांनी तसा शब्द तेव्हा दिलेला होता. तेव्हा मला स्वतःला असं वाटतं की देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, उदयजी सामंत साहेब असतील, दीपकजी केसरकर साहेब असतील किंवा चंद्रकांत दादा पाटील साहेब असतील, यांच्या समवेतच माननीय अशोकरावजी साहेब असतील, ही सगळीच मंडळी भाषेच्या संदर्भामध्ये अत्यंत सकारात्मक आहेत आणि मागच्या 10 वर्षामध्ये मराठी भाषेच्या विकासाच्या संदर्भामध्ये, मराठी भाषेच्या वाचन विस्ताराच्या संदर्भामध्ये, नव्या संस्थांच्या निर्मितीच्या संदर्भामध्ये खूप सकारात्मक पावलं उचलली गेलेली आहेत आणि त्याचा एकूणच परिणाम आपल्याला जाणवतो आहे. सर, माझा शेवटचा प्रश्न असेल की आपण मराठीचे अभ्यासक आहात, त्यासोबतच राज्य शासनाच्या मराठी भाषेच्या उन्नतीच्या संदर्भामध्ये जागृती व्हावी यासाठी आपण भरीव कार्य राज्य शासन करते आहे, आपण करतात. माझा शेवटी एकच प्रश्न आहे की येत्या काळामध्ये मराठी भाषेकडे, मराठी विषयाकडे जात असताना विद्यार्थ्यांना आपण कशा पद्धतीचं आवाहन करणार आहात आणि थोडक्यामध्ये चॅलेंजेस काय असणार आहेत? मुळात असं आहे की आजचं युग म्हणजे कालपर्यंत असं आपण म्हणत होतो की संगणकाचं युग आहे. नंतर आपण असं म्हणायला लागलो की जागतिकीकरणाचं युग आहे. आता आपल्याला असं म्हणता येईल, नंतर आपण विज्ञान युग आहे असं म्हणायला लागलो आणि आता AI चं युग आहे असं आपण म्हणतो आहोत. म्हणजे आता आपण कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगामध्ये वावरतोय आणि त्याच्यामध्ये स्वतःचं अस्तित्व टिकवणं ही एक मोठं आव्हान आपल्या सर्वांच्याच पुढं असणार आहे. आता प्रश्न असा आहे की या सर्व पार्श्वभूमीवर भाषेकडे कसं बघायचं? मला असं वाटतं की मातृभाषा ही ज्ञानाकडे जाण्याची अत्यंत योग्य आणि सर्वोत्तम पायरी असते किंवा सर्वोत्तम वाट असते. जर तुम्हाला जग समजून घ्यायचं असेल तर तुम्ही मातृभाषेतून ज्या पद्धतीने ते समजून घेऊ शकता तसं तुम्ही अन्य भाषेतून समजून घेऊ शकत नाहीत. मराठी भाषेचं योगदान किंवा श्रेय काय आहे? तर या भाषेला एकतर 2500 वर्षांची समृद्ध अशी परंपरा आहे. महत्वाचं ज्ञान हे विविध काळामध्ये मराठी भाषांमध्ये सतत येत राहिलेलं आहे. यशवंतरावजी चव्हाण साहेब यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर यासाठी विविध अगदी जाणीवपूर्वक प्रयत्न केले होते असं आपल्याला लक्षात येतं. तर या मधल्या काळामध्ये या प्रयत्नांना थोडीशी खीळ बसल्यासारखी वाटत होती. आपल्याला भाषेवरती प्रेम करत असताना, तिच्याप्रती श्रद्धा बाळगत असताना मराठी भाषेमध्ये नवज्ञान हे सतत घेऊन येण्याची आपल्यावर जबाबदारी आहे आणि ही भाषा ज्ञानभाषा म्हणून जगापुढे प्रस्थापित करण्याची गरज आहे असं मला वाटतं आहे. विशेषतः मला असं वाटतं की या काळानं, AI च्या काळानं अनेक नव्या संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिलेल्या आहेत आणि ह्या संधी त्यांना मिळवण्यासाठी इंग्रजी किंवा तत्सम भाषांची गरज आहे असं मला वाटत नाही. स्वतःची बुद्धिमत्ता आणि स्वतःचं भाषिक प्रेम, मग ते मराठीवरचं असेल नाहीतर अन्य तुमच्या मातृभाषेवरचं असेल, या प्रेमातनच तुम्हाला तुमच्या उन्नतीचे रस्ते सापडणार आहेत असं मला वाटतं आहे. मी खरं तर सगळ्या विद्यार्थ्यांना, अभ्यासकांना हे आवाहन करेल की आपण या दृष्टीनं विचार करावा आणि मराठी भाषेच्या संदर्भामध्ये सकारात्मक विचार करून आपणच स्वतःहून पुढाकार घ्यावा असं मला वाटतंय. हे आवाहन मी अत्यंत नम्रपणे सर्व प्रेक्षकांना करतो आहे.